एसीपी प्रद्युम्नने रात्री फोन करून मला सांगितलं की नागपूर येथील ड्रीम एशिया वॉटर पार्क येथील जहाजामध्ये सोनं लपून ठेवलं आहे. तसाच मी माझ्या बेरोजगार मित्रांना घेऊन या वॉटर पार्कला आलो. एंट्री केल्याबरोबर येथील बावल्यांनी आमचं डान्स करून स्वागत करून दाखवलं, पण हा बावला इकडे एकटा काऊन नाचत आहे. त्याला विचारायला गेला तर तो चांगल्या प्रेमाने म्हणते, अबे आपलं काम करणं. मग 800 रुपये जमा करून आम्ही सर्वांनी तिकीट काढली आणि हाताले बांधले. माझं ध्येय फक्त इतकंच होतं की जहाजामधील संपूर्ण सोना चोरून माझ्या बायकोला सोनाचा गोप करून द्यायचा आहे. पोट्टे बाट्टे म्हटले की तू स्वतःला व्हीआयपी समजते तर चल व्हीआयपी रूम कर. व्हीआयपी रूम तर केली, पण या गरीब पोट्ट्यानं आपल्या चड्ड्या वारू घातल्या. आमचे वस्त्र बदलवून आम्ही चाललो गेलो वेव पूल कडे. वेव एवढ्या जोरात आली की माझ्या उराव कोलांडी मारून चालली गेली. आणि या वेव पूल मध्ये आमचा लुसडे नावाचा मित्र आमच्या सोबत थोडा रोमॅन्टिक झाला. त्याच्यानंतर आमचं शरीर आम्हाला रेन डान्स कडे घेऊन गेलं. शरीर मात्र इकडे होतं, पण लक्ष पूर्ण सोन्याकडे होतं. जाता जाता आम्हाला एक आडशी पूल दिसला आणि हे आमचं वांढरू पाण्यात नाचायला लागला. हा आडशी पूल आडशी काऊन आहे म्हणून मी पाण्याच्या अंदर डुबकी मारली, पण पाणी नाकात गेलं आणि वर आलं. आणि या गेडामच्या पोरानं 2 शब्द बोलून माझे आभार व्यक्त केले. हम यहाँ पे एंजॉय करते हैं गरीबों का मसिया. त्याच्यानंतर गेलो आम्ही अन्न ग्रहण करायला आणि एका वेळेस 4 पोळ्या घेऊन मी माझी लायकी दाखवून दिली. पनीरची भाजी, डाळ आणि गुलाबजामुन खाऊन मजा येऊन गेली. पायनं कसा खाताय खादाड्या. शेवटी आम्ही जहाजाजवळ पोहोचलोच. या जहाजामधील सोनं आपल्या पॅन्टामध्ये भरून परून जाणार होतं, पण हे सगळे धार मारायला गेले आणि मी इकडे कावरा बावरा होऊन गेलो. मला थोडा वेळ असं पण वाटलं की याच्यापेक्षा 2-3 गदे आणले असते, त्यांनी काम तरी केलं असतं. जहाजाच्या अंदर गेल्याबरोबर आम्हाला सोन्यानं भरलेली पेटी दिसली, पण सोना फेविक्विकने चिपकून ठेवला होता. हे बघून माझ्या अंदरचा अपरिचित जग पोट्टे म्हणे सोना नाही भेटला तर का झाला, आपण 800 रुपये दिले, चाल वरती जाऊन एन्जॉय करू. मग आम्ही घसरपट्टीहून घसरलो आणि तेव्हा मला माहित झालं की घसरपट्टी आहे घसरासाठी राहत. मग पोट्टे म्हणे की चला आपण मोठ्या घसरपट्टीवर जाऊ. नाक बंद करून आणि डोळ्यात बोट टाकून मी या घसरपट्टीहून खाली घसरलो आणि घसरपट्टीहून खाली आल्यानंतर मला युद्ध जिंकण्यासारखी फिलिंग आली. माझे पोट्टे म्हणे की बोट झाला आता पोहून चला आपण ऍडव्हेंचर पार्कला जाऊ. ऍडव्हेंचर पार्क तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो.